सत्ता कोणत्याही व्यक्तीची नसून सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी असते. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर. सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघात राजेंद्र पाटील यांनी खोराटे गटाला दिलेल्या पाठिंब्यामुळे पूजा खोराटे यांना मिळाली बळकटी. आपण 11 वर्षात केलेल्या विकास कामांच्या आणि जनतेच्या विश्वासाच्या जोरावर सरवडे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जिंकणार एवढा आत्मविश्वास आज निर्माण झालाय. सर्वसामान्य जनतेच्या प्रेमाच्या जीवावर आणि भविष्यातील विकास कामांच्या जोरावर आपले सर्वच उमेदवार विजयी होणार. तसंच उमेदवार कोण यापेक्षा प्रत्येकानं मीच उमेदवार समजून विजय प्राप्त करावा. सत्ता ही कोणत्याही व्यक्तीची नसून सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी हवी, असं प्रतिपादन पालकमंत्री तसंच कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं. नरतवडे इथं जय भवानी कार्यालयात सरवडे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचार शुभारंभाच्या अनुषंगानं घेण्यात आलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. पालकमंत्री आंबेडकर यांनी पुढे सांगितलं, सर्वांनी सूक्ष्म नियोजन, केलेल्या विकास कामांचं सादरीकरण, इच्छुक उमेदवारांची काम करण्याची धडपड यांचं ताकदीनं आणि शक्तीनं तालुक्यातल्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी एकसंघपणे प्रयत्न करूया. सर्वच कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत न्याय देता येणार नाही, पण प्रत्येक कार्यकर्त्याला भविष्यात गाव, तालुका, जिल्हा, राज्य पातळीवरील तसंच महामंडळावर निश्चितच संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. राधानगरीच्या प्रामाणिक शिलेदारांमुळे आज राज्याच्या नेतृत्वाचा इतिहास घडला. आपल्या कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांना विजयी करून तोच इतिहास या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत करूया. मेळाव्यात उमेदवारी अर्ज माघार घेतलेल्या कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तर अनेकांनी आपल्या मनोगतातून भावना व्यक्त केल्या. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय बलुगडे, विठ्ठलराव खोराटे, जिल्हा परिषद उमेदवार पूजा कपिल खोराटे, सरवडे पंचायत समितीचे उमेदवार सुरेश चौगले, सोळांपूर पंचायत समितीचे उमेदवार नंदकिशोर सूर्यवंशी, राजेंद्र पाटील, भिकाजी एकल, एकनाथ पाटील, विलास डवर, सुभाष चौगले, राजेंद्र मगदूम, सुभाष पाटील, राजेश मोरे, डी.पी. पाटील, शिवाजीराव चौगले, मानसिंग खोराटे, सचिन जठार, पांडुरंग खोत, कुंडलराज पाटील, संदीप मगदूम, लक्ष्मण जाधव, भिकाजी पाटील, प्रवीण ढवण, श्रीनिवास पाटील, बळवंत पाटील, विलास पवार, स्वागत कदम, ओमकार पाटील यांसह पदाधिकारी, मान्यवर, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. एम.एन. पाटील यांनी सूत्रसंचालन, तर जे.बी. जाधव यांनी प्रास्ताविक आणि फतेसिंग भोसले यांनी आभार मानले. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.